मी जयश्री वानखडे, महिला काँग्रेस अध्यक्ष। आज जी आमच्याकडे मीटिंग झाली काँग्रेस भवन येथे, आज 1 वाजता महिलांची बैठक ठेवण्यात आली होती। या बैठकीला आमच्या मॅडम डॉक्टर कोटा निलिमाजी मॅडम उपस्थित होत्या। त्या दिल्लीहून इथे आलेल्या आणि विधानसभा न्यायानं त्यांनी केली, म्हणजे जसं महिला असेल, ओबीसी सेल आहे, एससी सेल आहे, किंवा आता परत विधानसभेवर ज्या ठिकाणून लोक लढणार आहेत, जे काही उमेदवार आहेत, याबाबत चर्चा होती। जिथे कुठे काही काँग्रेस कमजोर आहे, ज्या एरियामध्ये बिलकुल संघटन नाही, महिलांचं संघटन कुठे आहे, कुठे नाही, महिलांचे काय प्रॉब्लेम आहेत, जसं आता बेरोजगारांची आपल्या स्टुडंटची फार मोठी समस्या, म्हणजे सुशिक्षित आहेत पण बेरोजगार आहेत, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि जास्तीत जास्त वाढलेली आहे ही महागाई। म्हणजे आता बघा, पुढे दिवाळी आहे, दसरा आहे, सणावाराचं सीझन आहे आणि इन्कमिंग फार कमी आहे आणि आउटगोईंग फार जास्त असल्यामुळे महिला फार त्रस्त झालेल्या आहेत। म्हणजे यातूनही आम्ही महिलांना कशा रोजगार देण्याचा आपण प्रयत्न करू। म्हणजे आम्ही यामध्ये उद्योगामध्ये पण पुढे उतरणार आहोत, कशा पद्धतीने आम्ही काम करायचं थोडं, आणि संघटन कसं मजबूत करायचं। कारण माझी नियुक्ती आता जवळपास 6 महिन्यापूर्वी झाली, परंतु 6 महिन्यामध्ये मी अनेक प्रोग्राम चांगल्या पद्धतीने राबविले आहेत। त्याच्यामुळे काय आहे की महिला परत जुळणं तर सुरूच आहे। जसं बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न करू। बऱ्याचशा काही योजना आल्या, त्या मार्फत आम्ही महिलांना एकत्र करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करू। परत महत्त्वाचं म्हणजे आता आहे विधानसभा। म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे की महिला जी निर्णय घेते त्या निर्णयावर सगळ्यात जास्त तिचं घर चालत असतो। तो निर्णय आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। म्हणून महिला कशी सक्षम झाली पाहिजे, समाजामध्ये ती कशी उतरली पाहिजे, तिला बोलता आलं पाहिजे, तिला बाकी राजकीय क्षेत्र पण तिला कळलं पाहिजे। कारण ज्या काही गोष्टी घडामोडी ज्या घडत असतात समाजामध्ये, कारण हा सर्वात मोठा असतो राजकीय मुद्दा, म्हणजे की तिला कळलं पाहिजे महागाई का वाढत आहे, कुठल्या बजेटमधून काय होऊन राहिलं आहे हे तिला कळलं पाहिजे। या सर्व काही गोष्टी ज्या होत्या, या म्हणून आज आम्ही ही महिलांची इथे बैठक ठेवली होती। आणि या बैठकीला डॉक्टर कोटा निलिमाजी मॅडम या आमच्या ऑब्झर्वर होत्या। आज इथे अमरावती विधानसभेवर सर्वीकडे त्यांनी इथे ऑब्झर्व केले की कुठे कुठे काय गोष्टींनी कुठे संघटन आपलं कसं व्हायला पाहिजे। आमच्या महिलांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या की प्रत्येक महिलेला वाटतं की आपण बघा, इलेक्शन जसं आता वोटिंग कार्डचं सर्वात महत्त्वाचं असतं। वोटिंग लिस्टमध्ये काय झालं की मध्यंतरी काही महिलांची नावच नव्हती, त्याच्यामध्ये काहींचा फोटो होता पण नावं वेगळी होती। अशा पद्धतीने पण काही लोकांनी तिथे वोटिंग करून घेतलं आणि शेवटी ती व्यक्ती वोटिंग करायला गेल्यावर कळलं की या व्यक्तीचं वोटिंग झालंय। ते तुम्हा लोकांच्या पण लक्षात आलं असेल की अशा पद्धतीचे बरेच मुद्दे तिथे घेतले गेले, म्हणजे बऱ्याच गोष्टी तिथे घडल्या गेल्या। त्या माध्यमातून पण आम्ही महिलांना आता सर्वात महत्त्वाचं वोटिंगचं जे आता नवीन ज्या वोटिंग लिस्ट आल्या, त्या आमच्या ज्या सगळ्या ब्लॉक अध्यक्ष असतील किंवा उपाध्यक्ष असतील, महासचिव असतील, इतर सगळ्या महिला या गोष्टी पहिले त्या लक्षात घेईल की फ्रॉड वोटिंग होऊ नये। जी प्रॉपर महिला आहे ती प्रॉपर जिच्याकडे वोटिंग नंबर येईल, जी वोटिंग तीच प्रॉपर वोटिंग करेल। अशा पद्धतीने ते होतं आमचं संघटन। आज मी काही नवीन महिलांना पण इथे प्रवेश दिला, नवीन महिलांनी पण काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला। काँग्रेस हा राष्ट्रीयकृत पक्ष आहे। ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत काँग्रेसने दिलेल्या आहे। काँग्रेसच्या त्या काळामध्येच बघा तुम्ही, जेव्हा तर अन्न वस्त्र निवारा या सर्व मूलभूत गरजा त्यावेळेस काँग्रेसनेच या पूर्ण केलेल्या आहे। म्हणजे जी आता बघा कंट्रोलमध्ये जे धान्य मिळायचं, त्यावेळी पुरेपूर धान्य त्या घरी जेवढे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीला पूर्ण पद्धतीने धान्य मिळायचं। म्हणजे गहू असेल, डाळ असेल, तेल असेल, साखर असेल, तांदूळ असेल, चण्याची डाळ असेल, म्हणजे या सर्व गोष्टी म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये 10-12 प्रकारे तुम्हाला ते धान्य मिळालं जायचं। पण आता अगदी निकृष्ट दर्जाचं धान्य तुम्हाला त्या राशनच्या दुकानामध्ये मिळत आहे, किंवा म्हणजे ते व्यक्ती खाऊ शकत नाही, जनावरं पण खात नाहीये, म्हणजे अशी परिस्थिती आलेली आहे। पण म्हणजे माणूस हा जनावर नाहीये। तुम्ही देताना हा विचार करायला पाहिजे की एखादी बिचारी धुणं भांडेवाली असेल, काम करणारी बाई असेल, तिला तर त्या परिस्थितीत ते धान्य साफ करून कारण तिच्या याचं हे आहे, म्हणजे तिचा पोटापाण्याचा प्रश्न आहे, ती तर दळून आणून बिचारी खाईलच। पण बाकी लोकांचा मला असं वाटतं या गोष्टीचा पण विचार केला गेला पाहिजे।
ह्याच गोष्टी आहे, महागाईच्या गोष्टी आहे. विधानसभेवर महत्वाच्या विधानसभा इलेक्शनमध्ये महागाईच आहे की ही महागाई कमी झाली पाहिजे. महिला बघा जिथे तिथे गेलेला, जिथे जिथे गेलाय तिथे फक्त सगळ्यात महत्वाचा उठतोय महागाईचा, बेरोजगारीचा प्रश्न उठतोय आहे. आता बघा इलेक्ट्रिक बिल वाढलेलं आहे, घर टॅक्सचा मुद्दा सगळा आता त्यांनी स्थगिती दिलेली आहे. परंतु आधी या गोष्टीवर सगळ्या घडत असताना महागाई सगळ्यात महत्वाची म्हणजे महागाई आहे. घर टॅक्सच्या मुद्द्यावर बरीच चर्चा झाली गेल्या काही काळात आणि स्थगिती मिळाली आहे. घर टॅक्स आता तो कमी होणार आहे. थोडक्याने म्हटले होतं की 5 वर्ष जोपर्यंत ते आहे तोपर्यंत घर टॅक्स वाढणार नाही. ते तुम्ही काय घेऊ शकाल? तसं मला सांगा वाढू शकणार नाही असं त्यांनी का म्हटलं? त्यांनी तर जेव्हा मला सांगा फडणवीस सरकारने तेव्हाच, फडणवीस साहेबांनी तेव्हाच म्हटलं होतं की तेव्हाच लोकांनी घर टॅक्स भरले असते. आता ना इलाज असतं, प्रत्येकीला हे लागतं आपल्याला, म्हणजे काय म्हणतात त्याला, तिला कॉर्पोरेशन मधनं तिला जेव्हा दाखला पाहिजे असतो, तिला रहिवाशी दाखला तिला मागायला जावं लागतं असतं, तेव्हा तिला विचारलं जातं की घर टॅक्स पावती भरली आहे का. ती पावती तिला कंपल्सरी असते, पण तिला एवढी गरज असते नितांत की बिचारी काही नसतानाही 4-4 हजार घर टॅक्स आल्यावर तिला तेवढं नाईलाजास तर तिला भरावं लागतं. स्थगिती आली तरी भरणं सुरू आहे. पण तुम्ही म्हणताय का की नाही गड्या थांबा, पण आम्ही तुम्हाला देतो आहे, तुम्ही ऍडजस्ट करून द्यायला पाहिजे ना. तुम्ही तसेच रहिवाशी दाखले घेऊन जा. परिस्थिती नसतानाही या गरीब लोकांना करताय. श्रीमंताची तर गोष्ट वेगळी आहे. हे घर टॅक्स जमा होऊन फक्त श्रीमंताच्या याच्यामध्ये जमा होत आहे पैसा, बाकी सगळं गरिबांचं याच्यामध्ये फार नुकसान आहे. आम्ही हेच म्हणू, आमचं विधानसभा महत्वाची आमच्यासाठी हीच आहे की जी गरीब महिला जी आहे तिला व्यवस्थित तिचा त्या सर्व गरजा तिला पूर्ण झाल्या पाहिजे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. जसं घर टॅक्स आहे, घर टॅक्स कमी झालं पाहिजे, लाईट बिल कमी झालं पाहिजे, अन्नधान्य हे कमी झालं पाहिजे. बाकी गोष्टी महत्वाच्या या लोकांना नसतात. त्या लोकांना महत्वाचं असतं अन्न, वस्त्र, निवारा.